इचलकरंजी शहरामध्ये हिंदू बांधवांनी मोर्चा काढलेला आहे। सांगलीमध्ये जो प्रकार घडला धर्मांतराचा त्याबद्दल काय सांगाल साहेब तुम्ही, आणि हिंदू जनजागृती पुढे कसं असणार आहे? बघा, सांगलीमध्ये जो प्रकार घडला आहे तो अत्यंत दुर्दैवी आहे, संतापजनक आहे। तळपायाची आग मस्तकात जाईल अशा पद्धतीचं नीच कृत्य हे या पादरी लोकांनी आणि धर्मांतरित झालेल्या हिंदू कुटुंबातल्या लोकांनी केलेलं आहे। ऋतुजा हिचं लग्न 2021ला झालं होतं। वेल एज्युकेटेड ही मुलगी आहे, अत्यंत दिसायला सुंदर मुलगी, MPSCच्या एक्झाम दिलेली मुलगी, आणि तिला या मध्यस्थी लोकांनी फसवून धर्मांतरित झालेल्या कुटुंबाबरोबर तिचं लग्न लावून दिलं। मुळामध्ये ही अहिल्या कन्या होती, देवाला मानणारी, देवाची पूजा करणारी आणि हिंदू संस्कृतीप्रमाणे ज्या चालीरीती रूढी परंपरा ज्या आलेल्या आहेत त्याचं तंतोतंत पालन करणारी ही मुलगी होती। परंतु जेव्हा लग्न होऊन गेल्याच्या नंतर तिच्या हातात काही राहिलंच नाही। आता आपल्याकडे बघा, एकदा मुलीचं लग्न झालं तर मग तिचं एक काचेचं भांडं आहे आणि त्यामुळे ते फुटू नये हिची काळजी तिनं आणि तिच्या घरच्यांनी घेतली। तुम्ही धर्मांतरण केलंय, तुम्ही तुमच्या पद्धतीनं राहावा, परंतु मी धर्म बदलणार नाही अशी तिची नेहमी भूमिका होती। हिनं उपवास धरला, घरात मटण आणणार, हिनं कुठं सणाचा कार्यक्रम केला त्या दिवशी काहीतरी वेगळंच करणार, बायबलचं वाचन घरामध्ये करणार, किंवा तुम्ही चर्चमध्ये चला असा तिला आग्रह करणार। पण ती मुलगी त्यांचं ऐकत नव्हती। 21 साली विवाह झाल्यानंतर 25 साली म्हणजे 4 वर्षानंतर तिची गर्भधारणा झाली। तिच्या पोटामध्ये 7 महिन्याचं बाळ होतं, आणि जेव्हा घराकडं लगबग सुरू झाली, हिंदू संस्कृतीप्रमाणे डोहाळे जेवण घालायची, आणि तिची आई, तिचे वडील डॉक्टर आहेत, तिचा भाऊ आहे, वहिनी आहे, गोंडेवाडी नावाचं गाव आहे त्यांचं मिरज तालुक्यामध्ये, तिकडं डोहाळे जेवण घालायची अशी तयारी सुरू झाली। परंतु सासू, तिचा नवरा, तिचा सासरा आणि तो पादरी यांनी दबाव टाकला की हिंदू संस्कृतीप्रमाणे गर्भसंस्कार होणार नाहीत, ते ख्रिश्चन पद्धतीतच होतील, तू चर्चमध्ये आलं पाहिजे, बायबलचं वाचन केलं पाहिजे आणि तू धर्मांतरण केलं पाहिजे। साप त्या मुलीने या सगळ्या गोष्टीला नकार दिला, आणि जेव्हा एकदम हे सगळं प्रसंग टोकावरती गेला तेव्हा तिनं ठरवलं की आपण जीव द्यायचा पण धर्म सोडायचा नाही। महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जे धर्मांतरण करतायत त्या लोकांच्या समोर ती आदर्श घालून दिली आहे। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारावरती पाऊल ठेवून या मुलीनं स्वतःचा जीव दिला, परंतु धर्म सोडला नाही। आणि म्हणून आमची मागणी सरकारकडे अशी आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी हिंदू धर्मातील लोकांच्यावरती दबाव आणून त्यांची फसवणूक करून त्यांना आमिष दाखवून दवाखान्याला पैसे देतो, हॉस्पिटलमध्ये तुमच्या बरं होण्यासाठी प्रार्थना करतो, घर बांधायला जागा देतो, घर बांधायला पैसे देतो, मुलांच्या शाळेला फी देतो, एकदम गरीब आहेत तुम्हाला कपडे देतो, तुम्हाला धान्य देतो, अशा जुजबी लालूच दाखवून लोकांना जनसेवा करायला येतो असा खोटा भाव आणून हे जे लोक धर्मांतरण करतायत त्या धर्मांतरण करण्याला कडक विरोध झाला पाहिजे। सरकारनं धर्मांतरण विरोधी कडक कायदा आणला पाहिजे, ही नंबर 1 ची मागणी आहे। नंबर 2 ची मागणी अशी आहे की ज्या पादरीनं यांच्यावरती या घरावरती सगळ्यांना दबाव आणण्यास सांगितलं किंवा ही मुलगी म्हणजे सैतान आहे असा तो पादरी म्हणायचा, म्हणजे यांच्या घरात मोबाईल जरी फुटला तर ती मुलगी हिंदू धर्माचं आचरण करते म्हणून तो मोबाईल फुटला। त्यांच्या घरात एखादा आर्थिक संकट आलं, ही मुलगी हिंदू धर्माच्या देवदेवांची पूजा करते म्हणून तुमच्यावरती संकट आलं असं तो पादरी म्हणायचा। किंवा गर्भसंस्कार हे ख्रिश्चन पद्धतीनं झालं पाहिजेत, त्या पादरीवरती गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी, आणि जो कोळी नावाचा धर्मांतरित हिंदू ज्यानं हे लग्न ठरवलं, या घराची फसवणूक केली, त्यालाही त्यामध्ये आरोपी करावा अशी 2 नंबरची मागणी आहे। आणि 3 नंबरला आमच्या हिंदू मुलींना टार्गेट करून लव जिहाद म्हणजे प्रेमाचं खोटं जाळं टाकून इस्लामीकरण करण्याच्या हेतूनं आमच्या हिंदू मुलींना जे फसवलं जातंय त्याच्या विरोधामधला एक लव जिहादचा कडक कायदा हा महाराष्ट्रामध्ये आला पाहिजे। आता प्रकरण घडतात, आमची मुलगी उचलून घेऊन गेली जाते, 18 वर्ष झाल्यानंतर ते पोलीस स्टेशनला हजर होतात, आणि कायदा काय म्हणतोय 18 वर्षानंतर मुलीला स्वतःचं मत व्यक्त करायला आणि तिला भूमिका घेण्याचा अधिकार आहे। या कायद्याची पळवाट काढून त्या मुलीला ज्या आई वडिलांनी तिला सांभाळलं, ज्या भावाच्या सोबत खेळत मोठी झाली, त्या भावाबरोबर, आईबरोबर, वडिलांबरोबर, मामाबरोबर बोलायला सुद्धा पोलीस देत नाहीत, आणि मग ते सगळे घेऊन जातात आमच्या समोरनं। हे धडधाकट होतं आहे। 2 दिवसापूर्वी आमचं हे प्रकरण आम्ही उघड्या डोळ्यांनी बघितलं आहे, आणि म्हणून लव जिहादचा कडक कायदा या राज्यामध्ये आला पाहिजे, हे आमच्या मागण्या आहेत। वारकऱ्यांवर अबू आझमीने टीका केली त्याबद्दल काय सांगाल? बघा, या अबू आझमीला सोलून काढला पाहिजे, भडव्याला
हा मोगलांची अवलाद आहे। मी सांगितलं तुर्कस्तानमध्ये जेव्हा तिथं युद्ध झालं मंगोलांनी, आणि मंगोलांची युद्ध नीती अशी होती की जेव्हा युद्ध करायचं तेव्हा तिथल्या किमान 50% महिलांच्यावरती बलात्कार करायचे। त्या बलात्कारातून मोगल ही नाजायद अवलाद जन्माला आली, आणि मोगल जेव्हा भारतात आले त्यांच्याकडून ही डबल नाजायद अवलाद अबू आझमी सारखी, आणि तो मालेगावचा आज बडवा बोललाय की औरंगजेब आदर्श होता, अमुक होता, त्याला त्या औरंगजेबाच्या कबरीत घातला पाहिजे। या दोघांना आता अधिवेशन 30 तारखेपासून होत आहे, तुमचं थोबाड रंगवण्याची व्यवस्था आम्ही आता या आमच्या विधिमंडळात आम्ही नक्की करू। या वादळामुळे वारकऱ्यांच्यावर आपली जी वारी निघते याच्यावर कोणी टीका केली होती, पण आज टीकेची झोड उठलेली आहे। हा नीचपणाचा कळस आहे ना, तुम्ही वारकऱ्यांच्या वरती बोलणार? अरे देश आमचा आहे, हा हिंदूंचं राष्ट्र आहे, पांडुरंग आमचा आहे। पांडुरंग या देशातल्या गोरगरिबांचा 18 पगड जातीतल्या रंजल्या गाजलेल्यांचा देव आहे, आणि या वारीला यायला कुणाला निमंत्रण द्यावं लागत नाही। अख्ख्या जगामध्ये वारीच्या बद्दल लोकांना उत्सुकता आहे, आत्मीयता आहे। जे हिंदू नाहीत त्यांना सुद्धा आत्मीयता आहे। आज बाहेरच्या देशातील लोक सुद्धा वारीमध्ये आलेत। मी काल आपल्या वेगवेगळ्या चॅनेलवरती बघितलं, ज्यांचा हिंदू धर्माशी संबंध नाही पण त्यांना वारी आवडते ती लोक आलेत। आणि वारकरी हा आमचा कधी कुणाच्या आद्यात नाही मध्यात नाही, तो देशाचं चांगलं व्हावं, समाजाचं चांगलं व्हावं, भलं व्हावं, समाजामध्ये चांगल्या रीती रूढी परंपरा जपाव्यात यासाठी काम करतो। त्या वारीवरती हा बोलतोय तर ह्याला आम्ही 100% ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही। पडळकर होते यांनी सांगितले की अबू आझमीने जे वक्तव्य केलंय त्या वक्तव्याला येणाऱ्या अधिवेशनामध्ये जसं तसं उत्तर दिलं। कॅमेरामॅन निखिल विसेस, मी साईनाथ जाधव, TVN मराठी, इचलकरंजी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।